नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अस्मिता सायलीला चिडवत असते तेव्हा मात्र कल्पना चिडते. दरवेळेला असंच असतं का? कोणीतरी बाहेर गेलं म्हणजे काहीतरी मज्जाच करायला गेलं, माझा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला आहे, तुझ्यासारखी मजा मस्ती करायला तो कधी निमित्त बाहेर करून जात नाही. आणि मग लगेचच अस्मिता चिडते. दरवेळी प्रत्येक गोष्ट माझ्यावरतीच येऊन कशी थांबते गं मम्मा? तुला कशी माझी काळजी कधीच वाटत नाही, माझ्या बाजून तू कधीच बोलत नाही. आणि मग तिची मम्मा तिला रागवत असते. मग ती तिची बॉटल घेते, मी माझ्या रूममध्ये निघून जाते असं म्हणत ती तिथून लगेच निघून जाते. इकडे कल्पना सायलीला म्हणते, तू तुझी मस्त चहा पी आणि मी माझी कॉफी पिते. आणि तितक्यात सायली म्हणते, मी ना गरम करून आणते. ती म्हणते, काही गरज नाही, गरम आहे, तूही पी आणि मला हे पिऊ दे बरं, बस इथं जरा निवांत. कधीच अशी निवांत बसणार नाही, नेहमी कामात असते, थकल्यासारखं होतं गं, तुलाही होत असेल, तू स्वतःला थोडा आराम देत जा. मग ती कॉफी पिता पिता सारखी फोनकडे पाहत असते. अजूनही अर्जुनचा फोन आलेला नसतो आणि तिला टेन्शन आलेलं असतं. मग इकडे ना तन्वी म्हणत असते की इतक्या कॉफी पिऊन झाल्या, मी तर 3 पिल्या आहे आणि अजूनही तुझे क्लायंट आलेले नाही, अरे कधी येणार आहे ते? मग तो म्हणतो, थांब मी फोन करून विचारतो आणि कधी येतं आहे कन्फर्म करतो. फोन लावतो इकडे. मग सायली फोन उचलते. फोन उचलला तिचा प्रश्नांचा भडीमार सुरू, प्रश्नांवर प्रश्न, त्याला हॅलोसुद्धा बोलू देत नाही. तुम्ही तिच्यापासून दूर राहा, तिच्याकडनं प्रयत्न करत राहा, प्रश्न विचारत राहा, सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करा. असे प्रश्न, अशी इतकी बोलती सायली. मग अर्जुन म्हणतो, मलाही बोलू द्या जरा, मी काय सांगतोय ऐका माझं, तुम्ही इकडचं अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तिच्याकडून माहिती काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि दर अर्धा तासाने तुम्हाला मी फोन करत जाईल असंही तो सांगतो. आणि अजिबात काळजी करू नका असंही सांगत असतो. तितक्यात तन्वी पाठीमागणं खुणवते, ये लवकर. तेव्हा तो तिला म्हणतो, आलो. आणि इकडे तो म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करेल, आता मी फोन ठेवतो हं, असं म्हणत लगेच फोन कट करतो. आणि इकडे लगेच तन्वीकडे पाहतो आणि फोनवर बोलण्याची ॲक्टिंग करत तिच्याजवळ तिच्या टेबलवरती जाऊन बसतो. आणि मग तिच्यासमोर तो बोलू लागतो की मीटिंग कॅन्सल करायची, तर पहिले सांगायचं ना, मी आता इतक्या लांब अलिबागपर्यंत आलो आणि आता तुम्ही मला सांगता की मीटिंग कॅन्सल. मग माझा काय उपयोग एवढा लांब येण्याचा? माझा दिवस वाया गेला, माझ्या ह्या वेळेची काही किंमतच नाही का? असं फोनवरती बोलत असतो. आणि मग ठीक आहे बरं असं म्हणत फोन कट करतो. मग तन्वी म्हणते, काय झालं? मग तो सांगू लागतो, अगं आपली मीटिंगच कॅन्सल झाली, ते आपल्याकडे आलेच नाही आणि त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, फॅमिली प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते आले नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता तन्वीला इतका आनंद होतो, अरे वा, आता आपल्याला 24 तास आपल्यासोबत एकमेकांसोबत घालवायला भेटेल. आणि मग ती लगेच त्याचा मोबाईल हिसकवते, तो स्विच ऑफ करून टाकते आणि म्हणते, आता फोनही कोणाला करायचं नाही, घ्यायचाही नाही आणि पूर्ण वेळ आपण एकमेकांसोबत घालवायचा. फोन स्विच ऑफ त्याचा करते आणि त्याच्याकडे एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये पाहते. आणि इकडे मात्र अर्जुनला टेन्शन आलेलं असतं, फोन स्विच ऑफ केला आहे, आता कसा मी सायलीला फोन करू, काय करू? इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल, कल्पना तिच्या रूममध्ये बसली असते. तिथे सायली येते. सायली ना तिच्या सासूबाईंना प्रश्न करू लागते. तर ती म्हणते, का गं तुझा चेहरा इतका उतरलेला दिसतोय, तुझं मनही आज उदास दिसते, काही झालं आहे का, कसली काळजी वाटते, मला सांग, नाही तर अर्जुन तुला काय म्हणाला का? तेव्हा ती म्हणते, नाही आई, ते काहीच नाही म्हणाले, मलाच एक प्रश्न पडला आहे. जर बघा, बाबा कधी कामानिमित्त बाहेर जातात, ते कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्यांची काळजी वाटते का हो? ती म्हणते, हो, मला फार काळजी वाटते, ते जेवले असतील की नाही, काय खाल्लं असेल, किती वेळ काय केलं आहे, म्हणून अशा काळजी पडतेच, प्रत्येक बायकोला त्या नवऱ्याबद्दल पडते. आपण एवढी काळजी नसती करायची, ते पण कामात असतात, त्यांना सारखं आपण त्रास देऊ शकणार नाही ना. तेव्हा ती म्हणते, नाही आई, मला तुम्हाला असं नव्हतं विचारायचं. मग म्हणते, मग काय विचारायचं होतं? मग सायली विचारू लागते, हे बघा, बाबा कामानिमित्त बाहेर जातात तेव्हा त्यांच्या आसपास कितीतरी स्त्रिया असतात, मग तुम्हाला टेन्शन नाही येत का, त्याची काळजी नाही वाटत का? असं म्हटल्या कल्पना एकदम खळखळून हसू लागते. आणि मग ती म्हणते, ही काळजी विचारत होतीस तू, याच्याबद्दल तुला विचारायचं होतं? अगं, असं आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला होणारच आहे आणि होतच राहणार. आणि असा विचार जर आपण करत राहिलो तर आपला संसार पण कधी होणारच नाही. नवऱ्याला कामानिमित्त बाहेर जावंच लागणार. हे बघ, माझं लग्न झालं आणि तेव्हा मला असे फार प्रश्न पडायचे. मग मला एक दिवस त्यांनी समजून सांगितलं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो, माझं किती प्रेम आहे, आणि कामानिमित्त बाहेर जाणं हे असल्या सगळ्या गोष्टी चालूच राहणार असणार. आणि असे संशय जर करत राहिले तर आपला संसारसुद्धा कधी होणारच नाही. त्यामुळे पूर्णपणे एकमेकांवर विश्वास ठेवणं हाच एक लग्नाचा नियम आहे आणि तोच आपण पाळायला हवा की नाही. आणि हसता ती सांगते सायलीला, हे बघ, इथून पुढे असं कधी मनामध्ये काही आणायचं नाही. एकमेकांवर आपण आपलं खरं प्रेम करतो ना, तेच प्रेम लक्षात ठेवायचं आणि आपला संसार टिकवायचा.
एवढंच लक्षात ठेव. आणि ही संशयवृत्ती खरंच चांगली नाही. संशयवृत्तीने संसार घडत नसतात, मोडतात, असंही ती समजून सांगते. मग सायली म्हणते ठीक आहे, आता तुम्ही करा आराम, मी माझ्या रूममध्ये जाते, असं म्हणून ती तिथून पुढे निघते. सायली तिच्या आईच्या रूममधनं मग बाहेर येते. बाहेर आल्यानंतर तिला आठवत राहतं तिची सासूने काय सांगितलं, तू माझ्या मुलाच्या चांगल्या स्वभावाच्याच प्रेमात पडली, तो किती प्रामाणिक आहे हे तुला माहिती आहे म्हणूनच तू त्याच्या प्रेमात पडली आहेस ना, आणि तो किती एकनिष्ठ आहे तुझ्याशी हेही तुला माहिती आहे म्हणून तू प्रेमात पडली ना. हे क्षण सगळे आठवताना तिला हसायला येत असतं. स्वतःच्याच मनाशी लाजून ती हसत असते. कल्पना म्हणते माझ्या मुलावर असंच आयुष्यभर प्रेम करत राहा. आणि मग हसता हसता ती मोबाईलमध्ये बघते आणि अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करते. फोन लावल्यानंतर मात्र आता फोन स्विच ऑफ आला. स्विच ऑफ आल्यानंतर तिला फार काळजी वाटू लागली, नक्की काय झालं असेल. मग ना इकडे तन्वीसोबत अर्जुन गप्पा मारता मारता मस्त लंच करत असतो. तन्वीसोबत अर्जुन बोलता बोलता म्हणतो, आपण जर लहानपणापासून एकत्र राहिलो असतो तर आपण लहानपणापासून एकत्र लहानची मोठी झाली असतो, सगळे क्षण एकमेकांसोबत घालवले असते आणि मला सगळ्या त्या गोष्टी हरवल्यासारखं वाटते. जर तुमचा ॲक्सिडेंट झाला नसता, तू हरवली नसती तर आपण दोघं आज एक सोबत असतो, एकमेकांसोबत कितीतरी क्षण घालवले असते. पण आता मला ते सगळे क्षण जाणून घ्यायचे आहे. तू कुठे होतीस, काय केलंस आणि मी तुला किती मिस केलं. आपण एकमेकांना ते क्षण मनातले सांगू आणि आपण पुन्हा त्या क्षणांना जगू, एकत्र येऊ, असंही तो म्हणतो. आणि मग म्हणता म्हणता विचारू लागतो, तू ना जेव्हा मधुभाऊंना सापडली होती तेव्हापासून सांग ना मला काय झालं, तू किती काय काय सहन केलं, तू कशी लहानची मोठी झाली, तुझी सगळी लहानपणीची स्टोरी मला ऐकायची इच्छा आहे, तू मला ती सांगावी असं मला वाटतं. मात्र ती लब्बाड प्रिया म्हणते, मला ना त्या आश्रमातली एकसुद्धा आठवण नको आहे. त्या आठवणी काढल्या तरी माझ्या अंगावर शहारा येतो. खूप घाणेरडा अनुभव होता माझा त्या आश्रममधला. आश्रमामध्ये मी कसे दिवस काढले, नीट खायला नाही का प्यायला नाही, कपडे नाही, काही नाही, झोपायचे हाल, जागा नसायची, कुठे झोपू विचार करायचा रोज. आणि ते सगळं काय आठवलं की माझ्या अंगाला शहारा येतो. आणि ते मधुभाऊंचं ते सगळं रूप, ते काळापणा, सगळं ते खून वगैरे असं म्हटल्या अर्जुन तिच्याकडे पाहू लागतो. मग मात्र प्रिया हुशारीन म्हणते, अर्जुन तुम्हाला सगळं आश्रमातलं विचारता विलासच्या खुनाबद्दल तर नाही विचारणार, आणि कोर्टाबाहेर वकिलासोबत अशा चर्चा करणं बरोबर नसतं, हो की नाही, असंही ती त्याला टोमणा मारते. मग अर्जुन म्हणतो, कमावून तन्वी तुला असं का वाटतंय, मी फक्त तुझ्याशी नव्याने मैत्री करण्यासाठी हे सगळं विचारतोय. मला ते जाणून घ्यायचं आहे. मी काही त्या अर्थाने विचारत नाही आणि मी वकील म्हणूनही विचारत नाही. मी तुझा फक्त एक चांगला मित्र म्हणून तुला विचारत आहे. तू लहानपण कसं घालवलं मला ते जाणून घ्यावंसं वाटतंय, कारण आपल्यामध्ये दोघांमध्ये चांगला बॉन्ड निर्माण होईल ना त्या गोष्टीने. तुला काय वाटतं. मग तन्वी म्हणते, बघ ना नशिबाने कसा आपल्याशी खेळ खेळला. जर तो ॲक्सिडेंट झाला नसता तर आज आपल्या दोघांना एकमेकांना असे प्रश्न विचारण्याची वेळच आली नसती, हो की नाही. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो ना गं. मग परत तन्वी म्हणते, आपण आता लहानपणापासून एकत्र असतो तर आता आपल्या दोघांचं लग्नही झालं असतं, हो की नाही. तेव्हा तो म्हणतो, हो ना, मग माझं लग्न सायलीशी झालंच नसतं. सायलीने सुभेदारांची जेव्हापासून पैसे पाहिले ना तेव्हापासून ती फार विचित्र वागायला लागली. माझ्यासोबत पण चांगली वागत नाही असं अर्जुन तन्वीला सांगू लागतो. बघ ना, तिने जसे पैसे पाहिले तेव्हापासून इतकी विचित्र झाली आहे ती, मला तर विश्वासच बसत नाही. ही तीच सायली आहे जिच्यावर मी प्रेम केलं होतं. मला तर कधी कधी असं वाटतं ते मधुभाऊ पण असेच डेंजरस असतील. त्या विलाससारख्या खुनी माणसाला आश्रमात आणलंच का होतं, तेही असेच वाटतंय मला विचित्र. तेव्हा मात्र प्रिया एकदम मस्त एकदम अशी आतून सांगण्याचा प्रयत्न करते, अरे मी तुला सांगू का, मधुभाऊ ना असंच करायचं, कितीतरी खुनी लोकांना आश्रमात घेऊन यायचे. जरा पैसे दिसले लगेच कुणालाही ते आश्रमात घेऊन यायचे. मी त्या घाणेड्या आश्रमात कसे दिवस काढले ना माझी मलाच माहिती, असं म्हणत तन्वी तिची राम कहाणी आता अर्जुनला सांगायला सुरुवात करते. अर्जुन मनातले मनात म्हणू लागतो, सायलीला आश्रमाबद्दल किती कौतुक, किती प्रेम, किती लळा आहे, आणि हिला तर अजिबातच त्या आश्रमाबद्दल काही वाटत नाही. हिच्या घाणेड्यापणामुळे आज आश्रमाचे इतके तुकडे झाले आणि मधुभाऊही जेलमध्ये आहे, हिला त्याचं काही वाटत नाही. तन्वी सांगू लागते की मधुभाऊंना ना आम्ही फक्त पैशाचे मशीन वाटायचो नाही का, ते सगळ्यांना जॉब करायला लावायचे, पैसे आण सांगायचे. माझ्याकडे जॉब नव्हता तर माझ्यावर सारखे रागवायचे, काही कर, जॉब कर आणि पैसे घेऊन ये, अशी धमकी मला ते नेहमीच द्यायचे. असंही सांगत असती ती अर्जुनला. आणि अर्जुन म्हणतो, सो सॅड. अर्जुन तिला विचारतो
की मधुभाऊंनी कधी तुझ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही का? तेव्हा मात्र तन्वी सांगते, सोन्याची अंडी देणारी कोंबडी कधी कोणी कापतं का? त्यांना इतकं सोन्यासारखं पैसे मिळणार होते, ते कशाला माझ्या आईवडिलांना शोधतील? पण माझं नशीब चांगलं की माझ्या बाबांनी मला आश्रमामध्ये शोधूनच काढलं. मग तिने बोलायला सुरुवात केली. मधुभाऊंचा विषय काढला इतक्या उत्साहाने बोलायला लागली. कधी तिथे चांगलं गोडधोड खायला भेटायचं नाही, कधी काही गोड करावं म्हटलं की मधुभाऊ असे करायचे तसे करायचं. इतके घाणेरड्या प्रकारे ते मधुभाऊंबद्दल बोलत असते. अर्जुनला तर विश्वासच बसत नसतं. ही इतक्या गोष्टी सांगू लागत्या, तेही सायली ज्या सांगते त्याच्या एकदम विरुद्ध. ती आश्रमाबद्दल इतकं काही बोलत असते. अर्जुन म्हणतो मनात तू असंच सांगत राहा. बोलता बोलता तुझ्या तोंडून काहीतरी खरं निघेलच ना, काहीतरी पॉईंट बाहेर येईलच. म्हणून तो तिची प्रत्येक गोष्ट नीट ऐकत असतो, तिच्या होला हो म्हणत असतो. इकडे सायलीला मात्र फार काळजी वाटते, कारण 4 तास उलटून गेले. एकदाही कसल्याही प्रकारचा फोनही आला नाही, मेसेज आला नाही. अर्जुन काही संकटात तर नसेल ना? नक्की काय चालू असेल तिथे? प्रियाने तर त्यांचा फोन बंद केला नसेल ना? तिच्या मनात नक्कीच काय चालू आहे? इतके 4 तास उलटून गेले तरीही काहीही मेसेज नाही. आता मात्र तिला भीती वाटू लागते. ती पुन्हा फोन करून पाहते, तरीही नंबर स्विच ऑफच येत असतो. इकडे तन्वी सांगत असते, मधुभाऊ आम्हाला कधी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, कधीच कुठे जाऊ द्यायचे नाही. मला ना तिकडे खूप बोर वाटायचं, तिथे राहावंच वाटायचं नाही. आणि ती लगेचच अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, अरे मी एकटीच कधीची बोलते, तू तर काहीच बोलू नाही राहिला, काहीतरी बोल अरे, असं म्हणते. आणि नंतर तो म्हणतो, एक सांगू का, मला ना वॉशरूमला जायचं आहे, मी आलोच वॉशरूमला जाऊन, आणि माझा मोबाईल दे बरं माझ्याकडे, असं म्हणत तिच्याकडे मोबाईल मागू लागतो. तेव्हा ती म्हणते, नाही मोबाईल नाही भेटणार, बिना मोबाईलचंच राहायचं, आपल्याला आता एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे ना, असं म्हणून ती त्याला मोबाईलच देत नाही आणि जाऊन ये तू तोपर्यंत, असं त्याला म्हणते. आणि मग त्याला टेन्शन येतं, आता काय करावं, ती मोबाईलही देत नाही. मग तो तिथून उठून वॉशरूमकडे जाण्याच्या दिशेने निघतो. इकडे मात्र त्याला फार टेन्शन आलेलं असतं. सायलीही इकडे वाट पाहत असते. 6:30 वाजत आले तरीही कसल्याही प्रकारचा मेसेज नाही, फोन नाही, म्हणून तीही काळजीत पडते. आता अर्जुन जेव्हा वॉशरूममधनं बाहेर येतो तेव्हा तो बघतो तर काय, प्रियाच्या हातामध्ये एक बॉटल असते आणि मग ती बॉटल ती टेबलवर ठेवते. अर्जुन म्हणतो, हे काय? तेव्हा ती म्हणते, आपण घरापासून इतक्या लांब आलो आहे, थोडं एन्जॉय तर करू, आणि माझ्यासारखी सुंदर मुलगी सोबत असल्यानंतर तर नशा तर आपोआपच चढते ना, असं म्हणत ती त्याच्याशी बोलू लागते. तो मात्र भांबावून जातो. हे सगळं आत्ता, अगं नको, असं म्हणत असतो, पण तिचा फार हट्ट चालू असतो. अर्जुन मात्र ती विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण तर गप्पा मारत होतो ना मधुभाऊंच्या आश्रमाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, आणि तिथला आपण विषय काढला होता विलासचा, त्याच्यासारखी गुंड नेहमी तिथे यायची का? तेव्हा मात्र प्रिया त्याच्यावर चिडते, तू कशाला आता ते विषय काढतोय? आता आपण दोघं किती रोमॅन्टिक मूडमध्ये इथे एकटेच आहोत, ते एन्जॉय करायचं सोडून आश्रमातल्या काय गोष्टी काढतो, असं म्हणत ती लगेच दोघांसाठी 2 ग्लास भरायला सुरुवात करते. आणि थोडंसं तू घे, थोडं मी घेते, असं म्हणत त्याच्याकडे ती देते. आता तिने दिले म्हटल्यानंतर त्याला ते घ्यावंच लागते, आणि त्यात तिची इतकी जबरदस्ती असते आणि त्याला पिण्यासाठी तो नकार देत असतो. पण ती म्हणते, आपण दोघांनी आज एकमेकांसोबत वेळ घालवायचा आणि एन्जॉय करायचं ठरलंय ना आपलं, मग कर बरं एन्जॉय, असं म्हणत असते. आणि इकडे अर्जुन जीवावर मनावर एवढा मोठा दगड ठेवून ते टाळण्याचा प्रयत्न करत असतो इकडे तिकडे, पण प्रिया मात्र त्याचं काही ऐकत नाही. अरे घे ना, एकच घेऊट, असं करत करत त्याला ती ते पिण्यासाठी भाग पाडते. तेव्हा तन्वी त्याला पुन्हा म्हणते, तुला तुझ्या बायकोची भीती वाटत आहे का? म्हणून तू पित नाही का? तुला त्याची भीती वाटत असेल तर मग बघ, आणि तुला याचीही भीती वाटत असेल ना, पिल्यानंतर तू तुझ्या मनातलं सिक्रेट बहुतेक माझ्याकडे सांगून टाकशील, तुझी बायको किती त्रास देते, तुला नकोशी आहे, आणि तिच्यासोबत तू कसा राहतो बिचारा, हे सगळं तुझ्या तोंडून बाहेर पडेल पिल्यानंतर, ह्या गोष्टीची पण भीती वाटत असेल ना, पण तू माझ्याशी मनमोकळेप्रमाणे बोलू शकतो. मनात जर तुझ्याबद्दल काय असेल ते सांगून टाक मला. सायली तुला आवडत नाही हे मला आता दिसते तुझ्या चेहऱ्यावरती, असंही ती बोलत असते. इकडे मात्र आता तन्वीने विषय काढत काढत आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपर्यंत ती आली आहे. तुझं हे सिक्रेट मला माहिती आहे अर्जुन, मी तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाचलेलं आहे रे, आणि आता तू माझ्याशी खोटं नाही बोलू शकणार. तुझ्या बाबतीतलं सिक्रेट जसं मला माहिती आहे, आता ते तू कबूल करावंस. आता मनातली मनात अर्जुन विचार करतो, हिने माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज स्वतः वाचलेलं आहे आणि आता ही माझ्याकडनं खरं काढण्याचा प्रयत्न करत आहे, आणि हिच्याशी मी आत्ता ह्या क्षणाला खोटं बोललो तर ही माझ्या हातातून निघून जाईल, असाही तो विचार करतो. आणि मनातल्या मनात म्हणतो, मी हिच्याकडनं सिक्रेट बाहेर काढण्यासाठी इथं आणलं आहे की ही माझ्याकडनं काढते. फारच धूर्त आणि चालाक आहे ही. इकडे मात्र अर्जुन फोन करत नाही, उचलत नाही किंवा लागत नाही, म्हणून सायलीचा जळफळाट अशी भीती वाटत असते. सायली खूप काळजीत असते.
आता मात्र सायलीसमोर तिचं चेहरा, तिचंच मन तिच्यासमोर येतं. तिचा दुसरा चेहरा तिच्याकडे पाहून हसू लागतो. अगं आपले अर्जुन आपल्याच कामासाठी गेले आहेत ना, मधुभाऊंच्या केसविषयी बोलण्यासाठी गेले. आपल्याला ते केसचा विचार करायला हवा. तू सतत त्याचाच विचार करते. प्रिया त्याला काय करते की काय, तू किती भांबवली आहेस, तुला समजते का, असं तिचीच प्रतिमा तिला बोलत असते. मग सायली बोलू लागते, मला ना फार भीती वाटते, जर त्या तन्वीने माझ्या नवऱ्यावरती काय जादू केली आणि माझ्या नवऱ्याला ती माझ्यापासून हिरावून दूर घेऊन गेली तर, ह्याच गोष्टीची मला काळजी वाटते. असं म्हटल्यानंतर तिचीच प्रतिमा तिला पाहून हसू लागते. तिची प्रतिमा तिला विचारू लागते की तुला असं वाटतं अर्जुन कुणा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडू शकतो. तेव्हा मात्र सायली कॉन्फिडंटली सांगते, माझे अर्जुन जे आहे ना, ते कधीही कुठल्याही मुलीकडे पाहून तोल त्यांचा जाणार नाही आणि ते कुणावरती भाळणारही नाही. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणत ती हसू लागते आणि तितक्यात तिची प्रतिमाही तिथून गायब होते. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊनच येऊ. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात काय होईल ते पाहायला मजा येणार. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.